हरे कृष्ण राधे राधे. सर्वप्रथम आपण जय श्री कृष्ण नर्सरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण स्वागत आहे. आज आपण शेवंती या झाडाची कड्या और शेंडा ह्या कट केल्यानंतर काय फायदा होतो व झाड कसे ग्रोथ होतो हे आपण बघणार आहोत आणि किती अंतरावर त्याला कट करावं हे बघा. सर्वप्रथम या माती आणि खत चांगल्या प्रकारे मिश्रण करून या पिशव्या भरून घ्यायच्या. पिशव्यामध्ये बेबी प्लॅन्ट छोटे प्लॅन्ट लावून द्यायचे. छोटे प्लॅन्ट लावल्यानंतर 8 ते 10 दिवसात ते बरोबर त्याच्यावरून एवढे साधारणतः एवढ्या अंतरावर त्याला कट करत राहायचं. कट केल्यानंतर त्याला झाडाची भरपूर ग्रोथ होते. झाड भरपूर कळ्या येते आणि ज्या वेळेला कळ्या येतात त्यावेळेला झाड खाली झुकत नाही व मोडत नाही. काही वेळेला झाडाचं कळ्या जास्त झाल्यामुळे झाडसुद्धा मोडू शकतं आणि भरगच्च झाड दिसतं. बघू शकता तुम्ही. आता अगोदर जे झाडांची मी छाटणी केलेली होती कळ्या एवढ्या अंतर एवढी छाटणी करायची. आपण त्याला एवढ्या अंतरावर त्याला छाटणी करायची आणि एवढं राहू द्यायचं. बघा ते कट केलेलं आहे. हे बघा हे झाड आहे. एवढ्या अंतरावर त्याला कट करायचं. आपण बघू शकतात किंवा कट केल्यानंतर त्याला किती कड्या येऊ शकतात. किती झाडाला किती बघा एका झाडाला जवळजवळ हे बघा किती कड्या आहेत. झाड पण ग्रोथ होतं आणि मजबूत होतं. ज्या वेळेला कस्टमर येतं त्यावेळेला झाड काढताना तुटत नाही. हे बघा किती भरपूर कड्या आलेल्या आहेत झाडांना. याला 1919 DAP अशी खते द्यावी लागतात. 1919चे डिचिल DAP थोडंसं द्यावं लागतं. पाणी नॉर्मल द्यावं लागतं याला. बघा किती कड्या किती फुलं आलेली आहेत. बघू शकतो आपण. याच्यात असे 15 ते 20 कलर आहेत. बघू शकतात आपण शेवंतीच्या कड्या तोडून किंवा शेंडा तोडून त्याला असं भरपूर ग्रोथ करू शकतात.